जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल सुर्वे यांनी बालकांच्या लसीकरणाबाबत पालकांच्या मनात असलेल्या विविध शंकांचे निरसन करत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. शासकीय लसीकरण करावे की खासगी लसीकरण, कोणत्या वयात कोणती लस द्यावी, तसेच लसीकरणानंतर ताप येणे किंवा इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी लालसरपणा अथवा सूज आल्यास कोणती काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये बालकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल जगताप सुर्वे, MBBS MD पीडियाट्रिशियन, मेडिकवर संगमनेर येथे ॲज अ पीडियाट्रिक कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. एक कॉमन क्वेश्चन असतो आजकाल पालकांमध्ये, गव्हर्नमेंटची लस द्यावी की प्रायव्हेट वॅक्सिनेशन द्यावं. तर हे थोडे आपण डाऊट्स आज क्लिअर करणार आहे. गव्हर्नमेंटमध्ये नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल हे फॉलो केलं जातं. त्याच्यात 12 डिझीजेस हे कव्हर केले जातात. जबकि प्रायव्हेटमध्ये अलॉंग विथ दीज 12 डिझीजेस आपण एक्स्ट्रा 7 डिझीजेस कव्हर करतो. एक तर आहे इन्फ्लुएन्झा, टायफॉइड, हेपेटायटिस ए, सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे HPV वॅक्सिन, मेनिंगोकॉकल आणि चिकन पॉक्स, वॅरिसेला वॅक्सिन. ठीक आहे. तर ऍडिशनल 7 डिझीजेस हे ते 7 डिझीजेस मध्ये इन्क्लूड केले जातात. गव्हर्नमेंटमध्ये पेन म्हणजे DPT जे वॅक्सिन आहे ते पेनफुल वॅक्सिनेशन, पेनलेस ऑप्शन अवेलेबल नसतो. प्रायव्हेटमध्ये हेच DPT वॅक्सिन एक पेनलेस वॅक्सिनेशन म्हणून अवेलेबल जातं, जे आजकाल पेरेंट्सला पेनफुल आणि पेनलेस हे दोनच नावं माहिती आहेत. तर हे ते DPT वॅक्सिन आहे. पेनफुल म्हणजे मांडीवर जे आपण इंजेक्शन देतो तिथे कधी कधी रेडनेस किंवा स्वेलिंग, सूज येऊ शकते. ठीक आहे. पण हे जे साईड इफेक्ट्स आहेत हे इझिली मॅनेजेबल आहेत. एक पॅरासिटामॉलच्या औषधाने मॅनेज होऊ शकतात किंवा आईसने आपण शेक देऊ शकतो, ज्याने स्वेलिंग सुद्धा कमी होऊ शकते. ठीक आहे. फीवर पेनफुल वॅक्सिनेशन मध्ये जास्त प्रमाणात दिसू येतो, पण ते पण इझिली मॅनेजेबल असते एक पॅरासिटामॉल ड्रॉपने. तर वॅक्सिन्स कसे काम करतात? वॅक्सिन एकदा दिल्यावर आपली बॉडीची जी इम्युनिटी आहे ते त्या जर्म्सला रेकग्नाइज करतात, ओळखतात आणि एक इम्युन मेमरी ही तयार होते. म्हणजे नेक्स्ट टाइम जर डिझीज झाला त्या बाळाला, तर ही जी इम्युन मेमरी असते आपल्या बॉडीमध्ये इस्टॅब्लिश, ते त्या डिझीजला, त्या आजाराला होऊ नाही देत. वॅक्सिन्स ह्या प्रकारे कामं करतात. ठीक आहे. तर वॅक्सिनेशनला जाताना पालकांनी काय लक्षात घ्यावे? सर्वात प्रथम वॅक्सिनेशन रेकॉर्ड बाळाचं हे ठेवायचंय. बाळाची उंची, बाळाची वजन हे नेहमी वॅक्सिनेशनच्या वेळेस मॉनिटर करायचंय. ठीक आहे. जर तुमचं बाळ प्रीतम असेल किंवा जन्मतःच वजन कमी असेल तर ठीक आहे, तुम्ही जर रेग्युलरली मॉनिटर करत असाल तर ती गोष्ट वेगळी. अदरवाईज बाकी सगळ्या पालकांनी वॅक्सिनेशनच्या टाइमला हाईट आणि वेट हे मॉनिटर करणं गरजेचं आहे. कारण बाळाची वाढ कशी चालू आहे, व्यवस्थित आहे की नाही हे तेव्हा कळतं. बाळाला याच्या आधी कधी वॅक्सिनेशनमुळे कधी काही रिॲक्शन आलंय की नाही, डॉक्टरला सर्वात प्रथम ही माहिती सुद्धा सांगायची आहे. म्हणजे वॅक्सिनेशन देताना काळजीपूर्वक वॅक्सिनेशन होतात आणि काही साईड इफेक्ट्स होणार की नाही हे सगळे प्रश्न वॅक्सिनेशनच्या टाइमला तुमच्या पीडियाट्रिशियनला विचारायचंच आहे. काही मेडिकेशन देऊ शकतो का, आपण काय घरी गेल्यावर काय देऊ शकतो, फीडिंग किती वेळाने करावं, हे सगळं विचारायचं आहे. त्याच बरोबर न्यूट्रिशन म्हणजे बाळाचं खायचं, प्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, आम्ही असं करतोय तर हे व्यवस्थित आहे का, बाळाची वाढ व्यवस्थित आहे का, हे सगळे जे तुमचे डाऊट्स आहेत हे ऍट द टाइम ऑफ वॅक्सिनेशन क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे. आता वॅक्सिनेशन सोबत खूप सारे मिथ्स जोडलेले जातात. जसं की मीझल्स, MMR वॅक्सिनमुळे ऑटिझम होतं. तर ऑटिझम म्हणजे काय? सोशल कम्युनिकेशन म्हणजे बाळ जेव्हा सोशली कम्युनिकेट करतात तर ते व्यवस्थित करू नाही शकत. ऑटिस्टिक मुलं, त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम असतो सोशल कम्युनिकेशन मध्ये. ह्याचा आणि वॅक्सिनेशनचा काही संबंध नाहीये. अजून काही स्टडीज वगैरे आलेले नाहीयेत की वॅक्सिनेशनमुळे काही ऑटिझम झालाय की नाही. कारण वॅक्सिन जेव्हाही मार्केटमध्ये येते आणि आपण बाळांना देतो तर हे खूप सगळ्या ट्रायल्स म्हणजे खूप प्रक्रिया असतात, ज्याच्यामधून गव्हर्नमेंट एजन्सीज किंवा गव्हर्नमेंट बॉडीज ह्याला पास करतात. अजून काही लिखित असं सायंटिफिक प्रूफ नाहीये. ऑटिझम जे आहे, एक तर बाळाचे स्क्रीन टाइम
जर तुम्ही लहानपणापासून बाळाला स्क्रीन माने टीव्ही किंवा कम्प्युटर्स, फोन, हे सगळे जे स्क्रीन्स आहे हे जर तुम्ही बाळांना दाखवत असाल किंवा न्यूक्लिअर फॅमिली, जर फक्त फॅमिलीमध्ये आई वडील दोन्हीही वर्किंग, बाळाला स्वतःच्या एज ग्रुप सोबत कॉन्टॅक्ट करायला भेटत नाही, तर कम्युनिकेशन तिथे थोडा गॅप पडतो. ठीक आहे, मग हे जे सोशल पॅरामीटर्स आहे हे जास्त रिस्पॉन्सिबल असतात ऑटिझम करण्याबाबत. पण लसीकरणाचा आणि ऑटिझमचा एक काही संबंध नाही. शक्यतो 100 किंवा लो ग्रेड असा ताप येतो, पण जर 102 पेक्षा वर ताप येत असेल तर त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा की आणखीन काही आपण औषधं देऊ शकतो का. लसीकरणामुळे येणारा जो ताप आहे त्यानंतर लगेच पॅरासिटामॉल आम्ही देतो, प्रिस्क्राईब करतो. ठीक आहे, तर पॅरासिटामॉल देणे सोबतही बाळाला पुसून काढायचंय. बर्फाच्या पाण्याने नाही, मिठाच्या पाण्याने नाही, साधं पाणी फडका घ्यायचा आणि बाळाला पुसून काढायचं. हा उत्तम हे आहे की ज्याने तुम्ही ताप कमी करू शकता. पण जर ताप कमी होत नाहीये, मांडीला सूजही आहे आणि मांडी जिथे इंजेक्शन दिले तिथे लालसरपणा आलेला आहे, तर डॉक्टरांकडे जाऊन व्हिजिट घेणं आणि सल्ला घेणं. सगळं मेडिकवर मध्ये आपण लसीकरणाचं चालू केलेलं आहे. ठीक आहे, आपल्याकडे सध्या पेनलेस वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. पण जरी तुम्हाला पेनलेसच्या ऐवजी जर दुसरे काही वॅक्सिन घ्यायचे असतील एक्स्ट्रावाले, हेपेटायटिस, टायफॉइड, मेंदूज्वर, ते सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे. यावेळी हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी मेडिकवर हॉस्पिटलमध्ये नवजात अतिदक्षता विभाग NICU तसेच बाल अतिदक्षता विभाग PICU सुसज्ज स्वरूपात कार्यरत असून बालकांवर अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असल्याची माहिती दिली. याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजना तसेच माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांना उपचारांचा लाभ दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासकीय योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या काही शस्त्रक्रिया व उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्याचीही सुविधा मेडिकवर हॉस्पिटल मार्फत उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती डॉक्टर गायके यांनी दिली. त्यांनी नागरिकांनी वेळेवर लसीकरण करून बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.